ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। 2022 मध्ये ठाकरेंची शिवसेना फुटली। 40 आमदार ठाकरेंची साथ सोडून निघून गेले। फुटलेल्या आमदारांना गुवाहाटीमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यावेळी शहाजी बापू पाटील यांचा काय झाडी काय डोंगर काय हॉटेल हा डायलॉग अख्ख्या महाराष्ट्रात गाजला। पण आता काय उंट काय पॅलेस हा डायलॉग गाजण्याची शक्यता आहे आणि याचं कारण म्हणजे बंडखोर खासदारांना राजस्थानच्या जयपूरमध्ये ठेवण्यात आलंय। दिल्लीतल्या लीला हॉटेलमधून खासदारांना जयपूरमध्ये नेल्याची माहिती मिळतेय। विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। मन परिवर्तन होऊ नये तसंच बैठकीला त्यांनी उपस्थित राहू नये याची खबरदारी म्हणून खासदारांना जयपूरमध्ये ठेवल्याचं कळतंय। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, या सगळ्या खासदारांना हॉटेल लीला मधून आता जयपूरमध्ये हलवण्यात आल्याचं कळतंय। हे स्थलांतर नेमकं कधी झालं, काय साधलं गेलं या स्थलांतरामुळे आणि या सगळ्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून काय सांगितलं गेलं? या सगळ्या संदर्भात अरविंद सावंत यांना आपण विचारलं की अशा पद्धतीनं जे खासदार आहेत त्यांना जयपूरला हलवण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की त्यांना किडनॅप केलंय का हे तपासा। दुसरीकडे आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये हे खासदार विशेष विमानानं दाखल झालेले होते, त्यावेळी ते लीला हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं। काल दुपारपर्यंत ते लीला हॉटेलमध्ये होते, मात्र व्हीप बजावला होता आणि त्यानंतर कुठलंही त्यांचं मन परिवर्तन होऊ नये याची दक्षता या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं घेण्यात आल्याचं या ठिकाणी सूत्रांनी सांगितलंय आणि त्यांना इथून जयपूरला म्हणजे राजस्थानच्या जयपूरला या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। 4 ते 5 खासदार यांचा हा समावेश यामध्ये असल्याचं सांगितलं जात आहे आणि दुपारनंतर ते विशेष विमानानं या ठिकाणी जयपूरला पोचलेले आहेत आणि त्याचं कारण एवढंच होतं की या सगळ्यामध्ये कोणाचंही मन परिवर्तन होऊन ते आजच्या बैठकीला या ठिकाणी उपस्थित राहू नयेत अशा पद्धतीची दक्षता या ठिकाणी घेतल्याचं समजतंय। मात्र खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय की काल दुपारपर्यंत ते उशिरापर्यंत ते लीला हॉटेलमध्ये होते, मात्र त्यांना आता जयपूरला या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता 1-2 दिवस साधारणपणे जयपूरला ते राहतील। उद्या किंवा 22 तारखेला हे मुंबईमध्ये येऊन आपली भूमिका जाहीर करतील आणि तोपर्यंत इथली जी संसदेची प्रक्रिया असती ती सर्व पूर्ण केली जाईल आणि त्यानंतरच त्यांना आपली भूमिका मांडण्यासाठी समोर आणण्यात येईल असं देखील सांगितलं जात आहे। प्रज्ञा, कृष्णा, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 6 खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर हे पुण्यात आहेत असं सांगितलंय आणि संजय दिना पाटील मुंबईत आहे असं सांगितलं जात आहे। कोणकोणते खासदार जयपूरला गेलेले आहेत आणि ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांच्या संदर्भात काय कळलंय? ओमराजे तर निश्चित पुण्यामध्ये आहेत याची माहिती मिळाली आहे, मात्र उर्वरित जे खासदार आहेत ते त्यांच्यासोबत आहेत। मात्र संजय दिना पाटील हे सोबत आहेत किंवा नाही या संदर्भात खात्री पटू शकलेली नाही, मात्र ते देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र उर्वरित बंडू जाधव असतील, त्यानंतर आष्टीकर असतील, वाकचौरे असतील आणि यवतमाळचे खासदार हे 4 जण तर निश्चित या ठिकाणी जयपूरला त्यांना हलवण्यात आल्याची माहिती आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की त्यांचं मन परिवर्तन होऊ नये, बैठकीला हजर राहू नये तिथे जर राहिले तर, त्यामुळे याची दक्षता घेतली गेल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। लोकसभेमध्ये 2/3